राजकारणातील या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे आणि आम आदमी पार्टीचे चाणक्य राघव चड्ढा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पण ही फक्त एक गळती नाही, तर हा एक मोठा राजकीय भूकंप आहे. राघव चड्ढा यांनी एकट्याने नव्हे तर राज्यसभेतील 10 पैकी 7 खासदारांना सोबत घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. क्रिकेटपटू हरभजन सिंग, संदीप पाठक, स्वाती मालीवाल आणि अशोक मित्तल यांसारख्या बड्या नावांचा यात समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच चड्ढा यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवण्यात आलं होतं. त्या नाराजीतूनच हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. आता प्रश्न उरतो की त्यांची खासदारकी जाणार का? नियमानुसार जर 2/3पेक्षा जास्त खासदार फुटले तर त्यांच्यावर पक्षबदल बंदी कायदा लागू होत नाही. आपचे राज्यसभेत 10 खासदार होते. त्यापैकी 7 खासदार चड्ढांसोबत गेल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्यांचे पद सुरक्षित राहण्याची शक्यता आहे. भाजप मुख्यालयात प्रवेश केल्यानंतर राघव चड्ढा यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. ते म्हणाले की आप आता भ्रष्टाचाराच्या चिखलात अडकला आहे आणि ज्या आदर्शांसाठी आम्ही पक्ष काढला होता ते आता उरले नाही. घटनेमुळे दिल्ली आणि पंजाबच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार हे नक्की. तुम्हाला काय वाटतं? राघव चड्ढांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे का? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी भारत माझाला सबस्क्राईब करा.